नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। चौल नाक्यावर पावसाआधीच खड्ड्यांची गंभीर समस्या, वाहतूक आणि प्रवाशांचे हाल सुरूच। पावसाळ्याची चाहूल लागताच चौल नाक्यावर खड्ड्यांची समस्या डोकेवर काढू लागली आहे। गेल्या वर्षीच्या पावसात या रस्त्यावर पडलेले खड्डे अद्याप भरले गेले नाहीत। संबंधित यंत्रणांनी दुर्लक्ष केल्याने रस्त्याचे नूतनीकरणही झालेले नाही। परिणामी पहिल्याच पावसात या खड्ड्यांमुळे वाहनधारक व प्रवाशांचे हाल सुरू झाले आहेत। चौल हे अलिबाग तालुक्यातील एक संवेदनशील व महत्त्वाचे गाव असून येथून मुरुड तालुक्याकडे जाणारा प्रमुख मार्ग जातो। वाढती औद्योगिक आणि पर्यटन वाढ लक्षात घेता या रस्त्यावर मिनिटागणित लहान मोठी वाहने धावत आहेत। मात्र रस्त्याची दुरावस्था लक्षात घेता प्रवास हा तारेवरचा कसरत ठरत आहे। खड्डे पाण्याने भरून गेल्यामुळे त्याची खोली व जागा ओळखणे कठीण झाले असून वाहन चालकांना रस्त्याच्या मधोमध पडलेले खड्डे चुकवताना अपघाताचा धोका वाढला आहे। लहान वाहनांना याचा विशेष त्रास होत असून प्रवाशांसाठीही हा प्रवास थकवणारा आहे। चौल ते बेलोशी रस्त्याच्या नूतनीकरणासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रेवदंडा येथे भूमिपूजन पार पडले होते। मात्र प्रत्यक्षात कामाची सुरुवात अद्याप चौल नाका येथे झालेली नाही। त्यामुळे स्थानिक नागरिक व प्रवासी वर्गाकडून नाराजी व्यक्त होत असून पावसाळ्यापूर्वी तातडीने या रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी जोरदार मागणी केली जात आहे। स्थानिक प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित दखल घेऊन रस्त्याचे नूतनीकरण करावे, अन्यथा पुन्हा एकदा खड्ड्यातूनच प्रवास करावा लागेल हे निश्चित आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी निलेश फुंडेंसह तृप्ती भोईर, रेवदंडा।